हाय, नमस्कार नमस्कार सर्वांना. मी आहे दीपाली लेडीज टेलर मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर कटोरी ब्लाउजची संपूर्ण शिलाई एकदम परफेक्ट पद्धतीने कशी करायची आणि कमी वेळात कटोरी ब्लाउज अस्तरचा कसा शिलाई करायचा की जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त वेळ हा वाचणार आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ आणलेला आहे. आणि हो, संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे कटोरी ब्लाउजची शिलाई तुम्हाला स्टेप बाय स्टेप करता येणार आहे. तर बघा, हा जो ब्लाउज आहे तो मी फक्त 40 मिनिटांमध्ये तुम्हाला शिकवत रेडी केलेला आहे. तर असे मी एकाच कस्टमरचे एकूण 5 ब्लाउज रेडी केलेले आहेत. एकाच मापाचे आहेत सर्व ब्लाउज. तर 40 मिनिटांमध्ये कुठेही न म्हणजे वेळ जास्त जाता 40 मिनिटांमध्ये कटोरी ब्लाउज तुम्ही परफेक्ट पद्धतीने एकदम संपूर्ण शिकू शकता. तर पहा, हा ब्लाउज आहे जो मी 40 मिनिटांमध्ये रेडी केलेला आहे. तर असे मी एकाच मापाचे आणि कटोरीचा शेप वगैरे एकदम परफेक्ट असा आलेला आहे. एकदम मस्त अशी बाही बनवलेली आहे. छान असा गोलगळा बनवलेला आहे. असे एकूण 5 ब्लाउज मी रेडी केलेले आहेत एकाच मापाचे. हे पहा, हा दुसरा, हा जो आहे तो तिसरा, हा जो आहे तो चौथा आणि हा जो आहे तो 5वा. असे एकाच मापाचे मी काय केलेले आहे 5 ब्लाउज जे रेडी केलेले आहेत आणि खूप कमी वेळात एक ब्लाउज माझा 40 मिनिटांमध्ये होते. तर तुम्हाला शिकायचं आहे का 40 मिनिटांमध्ये ब्लाउज तयार करायला? तर चला संपूर्ण व्हिडिओ पाहूया. संपूर्ण व्हिडिओ पहा आणि शिका. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर हो, लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरू नका. पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि चला शिलाईला सुरुवात करूया. तर हा आहे कटिंग करून घेतलेला ब्लाऊज. तर ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे. ही बघा बाही आहे आणि यानंतर ही कटोरी आहे. अस्तर आणि कटोरी म्हणजे ब्लाऊजचा पीस आणि ही कटोरी. यानंतर साईड पार्ट योगपट्टी साईडला ठेवून घेऊयात. बाही पण साईडला ठेवून घेऊयात आणि बॅक पार्ट साईडला ठेवून घेऊयात. तर प्रथम शिलाईला काय घ्यायचं, तर प्रथम शिलाईला बाही घ्यायची, ही गोष्ट लक्षात घ्या. आता बघा, ही बाही जी आहे ती शिलाई कशी करायची की जेणेकरून व्यवस्थित परफेक्ट व्यवस्थित अशी बसली पाहिजे. तर एक अस्तरचा पार्ट उचलायचा, खाली मांडायचा. ही गोष्ट लक्षात घ्या. कटिंग करून घेतल्यानंतर आपण सगळे पार्ट एकसारखे ठेवलेले असतात आणि राहिलेले 3 पार्ट त्याच्या वरती मांडायचे. ही गोष्ट लक्षात घ्या. तर तुम्हाला शिकवत मी तुम्हाला शिलाई पण करून दाखवते. आता बघा, ही वरचं अस्तर आहे ना, ते वरच्या म्हणजे मध्ये दोन्ही ब्लाऊजचे पार्ट ठेवलेले असतात. त्याला वरचे अस्तर हे वरच्या बाहीला आणि खालचं अस्तर हे खालच्या बाहीला. तर आता हे कसं रेडी करायचं, तर प्रथम दंडाच्या बाजूला उलट धरूनच टीप येते बघा. म्हणजे 3 पार्ट उचलून मांडले ना म्हणजे मग तर एकदम व्यवस्थित अशा टिप्स देणार आहे तुम्हाला. उलट धरून काय करायचं, ही बाही जी आहे ती शिलाई करायची. आता ब्लाऊजचं जे फॅब्रिक असतं ना म्हणजे पीसचं ते थोडं मोठं धरलेलं असतं ना. अस्तर हे परफेक्ट पद्धतीने आपण पेपर पॅटर्ननुसार कटिंग करून घेतलेलं असतं. आता हाताने प्रेस करायचं, दोन्ही पार्ट ओपन करून त्याच्यावर हाताने प्रेस करायचं मधोमध असं हळूहळू. आता बघा काय करायचं, उलट दिशेने दंडाच्या बाजूला टीप मारायची. तर तुम्ही म्हणसाल सरळ दिशेने पण मारता येईल ना? हो, सरळ दिशेने पण मारता येईल, परंतु उलट दिशेने मारल्यानंतर काय होतं, अस्तर हे ब्लाऊजचं पीस असतं ना त्याच्यापेक्षा बाहेर दिसत नाही. म्हणजे मेन फॅब्रिक जे असतं ना बाहीचं त्यापेक्षा बाहेर दिसत नाही. आता बघा, राहिलेले पार्ट म्हणजे उलट दिशेने म्हणजे टीप मारण्याचा एक फायदा झाला की दंडाच्या बाजूला टीप झाली की कुठेही धागा न तोडता राहिलेले 3 भाग आहेत ना बाहीचे, त्या 3ही भागाला अस्तर बाहीबरोबर परफेक्ट जॉईंट लगेचच करता आलं, कुठेही धागा न कट करता. आता काय करायचं, एक्स्ट्रा जे असतं ब्लाऊजचं फॅब्रिक पीसचं ते कट करून काढायचं. ते मी कट करून काढलं. संपूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन पहा म्हणजे तुम्हाला अगदी एवढा एक जरी व्हिडिओ पाहिला तरी काय होणार आहे, परफेक्ट अशी ब्लाऊजची शिलाई करता येणार आहे. तर बाही बघा किती मस्त तयार झाली. आता दुसरी बाही. आता दुसऱ्या बाहीला काय करायचं, खालचं अस्तर हे खालच्या बाजूने अटॅच करायचं आहे. तर कसं अटॅच करायचं, जर मगाशी आपण जसं केलं होतं ना त्या बाहीला तसंच करायचं. फक्त एक पार्ट उचलून खाली का मांडला असेल मी, का तर तुम्हाला सांगते बऱ्याच महिलांच्या बाबतीत असं होतं की दोन्ही पार्ट म्हणजे ब्लाऊजचं जे दोन्ही पार्ट असतात ना ते एकाच मापाचे तयार होतात, एकाच बाहीचे. म्हणजे दोन्ही मुंडे एकाच साईडचे तयार होतात. असं होऊ नये म्हणून, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा म्हणून मी काय केलेलं आहे,
तुम्हाला ती आयडिया दिलेली आहे. आणि अस्तर बाहेर निघू नये म्हणून या पण बाहीची शिलाई मी बघा आतल्या बाजूने केलेली आहे. तर आतल्या बाजूने शिलाई करण्याचे 2 फायदे झाले. एक म्हणजे अस्तर हे मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊजच्या पीसच्या बाहेर आलेलं नाही. आणि दुसरा म्हणजे बघा कुठेही दोरा न तोडता पटकन राहिलेले तिन्ही पार्ट हे बाहीला अस्तरचे अटॅच करता आलेले आहेत. जिथं तुम्हाला ग्लू वापरायची काहीही गरज नाही. व्यवस्थित असे हात फिरवून शिलाई झालेली आहे. आता एक्स्ट्रा आहे ना कडचं ते सगळं व्यवस्थित असं कट करून काढायचं. कुठेही बाहेर फॅब्रिक दिसलं नाही पाहिजे असं व्यवस्थित कटी करायचं. आणि अस्तरचं फॅब्रिक जास्त कट झालं नाही पाहिजे कुठं, कारण अस्तरचं फॅब्रिक हे आपण परफेक्ट पद्धतीने घेतलेलं असतं. दोन्ही बाही बघा व्यवस्थित अशा तयार झाल्या आणि दोन्ही मुंड्याच्या झाल्या. ही गोष्ट लक्षात आली का तुमच्या? तर आली असेल. आता काय करायचं आहे आपल्याला, तर ब्लाऊजचा बॅक पार्टला सुरुवात करायची. जसं मी तुम्हाला सांगत आहे की तशाच प्रकारे तुम्ही काय करायचं, शिलाई करायची. आता ब्लाऊजचा बॅक पार्ट घेतलेला आहे, तो बॅक पार्ट उलट दिशेने, ही गोष्ट लक्षात घ्या, ब्लाऊजचा बॅक पार्ट उलट दिशेने मांडायचा. म्हणजे सरळ बाजू वरती करायची आणि उलट बाजू आत करायची आणि अस्तर त्याच्यावरती उलट दिशेने मांडायचं. म्हणजे अस्तरचा वरती जो भाग राहणार आहे तो आतल्या साईडला गेला पाहिजे आणि ब्लाऊज पीसचा पण आतल्या साईडला गेला पाहिजे. आता कमरेच्या बाजूला टीप मारून घ्यायची, ही गोष्ट लक्षात घ्या. तर कमरेच्या बाजूला का टीप मारून घ्यायची, तर कमरपट्टी पण बऱ्याच महिला बसवतात, परंतु कमरपट्टी नाही बसवली ना तेच लय चांगलं आहे. फक्त साध्या ब्लाऊजलाच कंबरपट्टी बसवायची, अस्तरच्या ब्लाऊजला अजिबात देखील कंबरपट्टी बसवायची नाही. असं केल्याने काय होतं, तर बॅक पार्ट हा पाठीमागून उचलत नाही. तर ब्लाऊज पाठीमागून उचलतो आणि ज्यावेळेस ब्लाऊज पाठीमागून उचलतो तो दिसायला खूप विचित्र दिसतो. त्याच्यामुळे काय करायचं, कमरपट्टी न बसवता आपलं शिलाई करून घ्यायची. तर आता काय करायचं आहे, हा ब्लाऊजचा गोल गळा आहे. तर गोल गळा बनवताना काय करायचं, मध्यातून शिलाई करा शक्यतो, म्हणजे दोन्ही पार्टला तो एकसारखा डिवाईड होतो. पिनअप्स करायची गरज लागत नाही आणि पिनअप्स केल्या तरी गोलगळ्या हा पिळल्या जातो बघा. त्याच्यामुळे गोलगळ्याची शिलाई ही मध्यातून करा. तर आता मी ह्या ब्लाऊजचा गळा हा गोल ठेवलेला होता म्हणून तुम्हाला सांगितलं. आता काय करायचं आहे, एका बाजूला टीप मारत मारत जायचं आणि साईडला धागा काढून घ्यायचा. आता त्यानंतर काय करायचं, मध्यातून पहिली शिलाई केलेली आहे ना त्याच शिलाईवरती अर्धा इंच आली पाहिजे आपली ही दुसरी शिलाई, की जेणेकरून मध्ये स्पेस पडणार नाही अजिबात देखील. आता दुसऱ्या बाजूला टीप मारत मारत काय करायचं आहे, दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे जायचं आहे. बघा मी कसं हाताने फिरवत आहे ब्लाऊज, की जेणेकरून कुठेही गुढी घडी येऊ नये आणि परफेक्ट अशी शिलाई व्हावी. आता शेवट पहा, सरळ टीप मारून घेतली. आता कट्स मारायचे. कट्स मारणे गरजेचं आहे. आता एक्स्ट्रा थोडंसं फॅब्रिक बाहेर आलेलं होतं ते मी कट करून काढलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे, तर ते कट करून काढलेलं आहे मी. आता कट्स मारायचे. तर कट्स कशा प्रकारे मारायचे बघा, हे बघा अशा प्रकारे काय करायचं आहे, आपल्याला कट्स मारायचे आहेत संपूर्ण गोल गळ्याला. तर डिझायनर गळे वगैरे बनवताना कट्स मारा. कट्स मारल्याने काय होतं, तर गळा व्यवस्थित ओपन होतो. म्हणजे आतली बाजू जेव्हा आपण वरती काढतो ना त्यावेळेस तो व्यवस्थित ओपन होतो. ओपन व्हायला खूप छान मदत होते कट्स मारल्याने. आता बघा, आणि शिलाईला पण त्रास होत नाही पुन्हा वरून दाबटीप मारताना. आता हे बाहेर काढून घ्यायचं अशा प्रकारे, एकदा झाडायचं त्याला असं. हे बघा झटकन, म्हणजे पटकन त्याच्या लाईनिंग असतात ना ते व्यवस्थित होतात. तर आता काय करायचं, पहिली टीप आतल्या बाजूने कमरेच्या बाजूला. तर ही पण टीप मी आतल्या बाजूने मारत आहे, कारण अस्तर हे मेन फॅब्रिकच्या म्हणजे ब्लाऊजपासून कमरेच्या बाजूला बाहेर दिसू नये म्हणून. आता बघा बॅक पार्टचा हा खालचा भाग जो आहे कमरेचा तो व्यवस्थित असा पॅक झालेला आहे आणि इथं कुठेही आपल्याला तर कमरपट्टी बसवायला लागणार नाही. आता हे झालं का बघा, तर आता गळ्याच्या बाजूला पुन्हा यायचं आहे. इथली टीप मारून झाली की लगेच आता ही टीप मारून झालेली आहे. तर कुठेही व्हिडिओ न पळवता अगदी हळूवार व्यवस्थित तुम्हाला शिकता येईल असा हा मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि परफेक्ट असा 40 मिनटामध्ये माझा हा ब्लाऊज रेडी झालेला आहे. म्हणजे तुम्हाला शिकवत 40 मिनटात झाला आहे. जर तुम्हाला नसतं शिकवलं तर माझा हा 36 मिनटामध्ये किंवा 37 मिनटातच झालेला असता किंवा 35 मिनटामध्ये म्हटलं तरी झाला असता. तर आता बघा स्मॉल साईज असते मग तो 30 मिनटातच रेडी होतो. आता बघा हा मस्त असा गोल गळ्याला आतल्या साईडनंच टीप मारून घेतलेली आहे. तर तुम्ही पण अशी टीप मारा. आता बघा किती पटकन ही गळ्याची टीप मारून झाली. जर तुम्ही आतल्या साईडनं कट्स नसते मारले तर काय झालं असतं, गळा हा खेचला जातो म्हणजे आतच ओढला जातो, बाहेर निघतच नाही असं होतं. म्हणून कट्स मारून घ्या.
आता गळा हा पूर्णपणे शिलाई करून रेडी झाला. आता दाखवते तुम्हाला हा गळा कसा आलेला आहे, एकदम राऊंड शेपमध्ये. बघा किती गोलाकार आलेला आहे. खोल गोल शेप म्हणतात याला. खोल गोल शेप बनवलेला आहे मी, पसरट नाही, खोल गोल शेप बनवलेला आहे. कारण याला मला नॉड पण नाही बसवायची, लेस फक्त बसवायची आहे. आता बघा साईडनं काय करायचं, अशा प्रकारे टीप मारून घ्यायची. म्हणजे अस्तर आणि ब्लाऊजचं मेन फॅब्रिक जे असतं ना, ते व्यवस्थित असं अटॅच करून घ्यायचं सगळ्या बाजूंनी. तर सेम प्रोसेस दुसऱ्या बाजूला पण करायची आहे. बघा अशा प्रकारे सेम प्रोसेस दुसऱ्या बाजूला पण काय करायचे. हात मी एक आहे ना, तो त्याच्यावरती ठेवत आहे पसरट असं ठेवल्याने काय होतं, फॅब्रिक इकडं तिकडं खेचलं जात नाही किंवा मशीनही जास्त फॅब्रिक खेचत नाही स्वतःकडे असं. आता एक्स्ट्रा असतं ना, असं कुठं कुठं थोडं थोडं राहिलेलं धागे वगैरे फिनिशिंग येण्यासाठी काय करायचं, कटिंग करून काढायचं. जसं आहे ना तसं ठेवायचंच नाही. जर तुम्ही जसं आहे तसं ठेवलं तर काय होतं, व्यवस्थित असं अटॅच होत नाही, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येत नाही बघा, असं होतं. आणि कमी जास्त शिलाई पण होते. आता एक्स्ट्रा वगैरे सगळं कट करून काढलं. आता बॅक पार्ट आहे तो पूर्णपणे गळा रेडी झाला, कमरेचा पार्ट रेडी झाला, साईड पार्ट पॅक झाले. आता काय करायचं आहे, आपल्याला टक्स मारायचे आहेत. ही गोष्ट लक्षात घ्यायला, टक्स मारायचे आहेत. तर टक्स कसे मारायचे की जेणेकरून ते परफेक्ट पद्धतीने आले पाहिजेत. आता स्मॉल साईज हे पहा, गळा कुठेही डाऊन होताना दिसत नाही आहे तुम्हाला, गळा कुठेही डाऊन होताना दिसत नाही. आता कट्स मध्यातून मी 3.5 इंचावरती इकडच्या बाजूला आणि वरच्या बाजूला 3 इंचावरती, 3.5 इंचावरती, मध्यातून 3.5 इंचावरती आणि वरच्या बाजूला काय केलेलं आहे, 3.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. हे बघा 3.5 इंचावरती. तर तुम्हाला सांगते असं का केलं 3.5 इंचावरती, 4 इंच 5 इंच पण असतो ना. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही शिलाई करता टक्सची, त्यावेळेस ब्लाऊज पार्ट हा बॅकच्या बाजूने म्हणजे कमरेच्या बाजूने वरती उचलू नये, म्हणून गळ्याच्या उंचीच्या खाली टक्सची उंची राहिली पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्या, ही महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे ब्लाऊज हा पाठीमागून उचलत नाही. तर टक्स कसा मारायचा, आडवा अंतर आपण वाढवलेलं असतं बघा, 1/2 इंच म्हटल्यावरती आडवा 1/2 इंचाचा आणि उभं जेवढा आपण आत्ता घेतलेला आहे 3.5 इंच असा टक्स मारायचा. तर इथून बघा डायरेक्ट मशीन साईडला काढायची नाही, पुन्हा रिटर्न टिप मारायचा आणि खालच्या बाजूला डबल करायचं असतं थोडंसं. म्हणजे काय होतं, टक्स उसवत जात नाही, म्हणजे निघत नाही. तर आता बघा टक्स कसा आलेला आहे, गळ्याच्या उंचीच्या खाली मारायचा. तर शोल्डर तुम्हाला कुठेही डाऊन होताना जे दिसत नाही, ब्लाऊज बॅक पार्टवरून उचलताना दिसत नाही. हे पहा शोल्डर किती मस्त आलेला आहे. गळा एकदम खोल आहे तरी पण शोल्डर डाऊन होत नाही आहे, का तर टक्सची उंची गळ्याच्या खाली धरलेली आहे, त्यामुळे ब्लाऊज पण पाठीमागून उचलत नाही. तर याला आता काय करायचं आहे, लेस बसवायची आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लेस बसवा, तुम्हाला जर नसन आवडत तर तुम्ही नका बसवू. कस्टमरच्या आवडीनुसार मी याला रेड कलरची गोल्डन मिक्स डिझाईन अशी लेस बसवत आहे. तर बघा लेस कशी बसवायची, एकदम गळ्याला चिटकून बसवायची किंवा टेपची एक रेष असते ना, एवढं अंतर ठेवून बसवायची, म्हणजे असं दिसायला पण खूप छान दिसते. आणि हो, लेस बसवताना लेस आपल्याकडे अजिबात देखील खेचायची नाही. एक हात बॅकला ठेवायचा लेसच्या आणि दुसरा हात लेसवरती ठेवायचा आणि मशीनना आपोआप लेस खेचते. जर तुम्ही लेस तुमच्याकडे ओढून धरली तर गळा आकसला जातो आणि गळा बिघडतो, म्हणजे लहान होतो आणि शोल्डरही डाऊन होतं. ही गोष्ट लक्षात घ्या लेस बसवतानाची टिप्स. आता लेस बसवून झालेली आहे, एक्स्ट्रा आहे ते कट करून काढलं सगळ्या बाजूने. आता बघा मस्त अशी लेस ही अटॅच झालेली आहे. जर लेस मोठी असेल तर त्याला डबल टिप मारणं गरजेचं आहे, कारण ती उचलते एका बाजूने. ही पण टिप्स आहे तुमच्यासाठीच खास. तर बघा मी डबल टिप मारलेली आहे, कारण मी बसवलेली लेस जी आहे ना ती मोठी आहे त्याच्यामुळे. आता झाले पहा ही लेस बसवून. तर गळा पहा कसा आलेला आहे, एकदम परफेक्ट फिनिशिंग, म्हणजे बाही झाली, गळा झाला, अगदी लेस बसवून गळा झाला. टक्स कसे मारायचे, टक्स बसवताना कोणती काळजी घ्यायची, शोल्डर कसं जॉईन करायचं, सगळं काही शिकता येणार आहे. तर पहा गळा किती मस्त आणि आकर्षक दिसायला लागलेला आहे. शेप कसा छान आलेला आहे, मस्त असा हा शेप आलेला आहे. तर आता बघा काय करायचं आहे, आपल्याला साईडला ठेवून घ्यायचं. तर 2 पार्ट आपले पूर्णपणे रेडी झालेले आहेत. आता आपल्याला तिसरा पार्ट फक्त 12 मिनिटामध्ये, तुम्हाला शिकवत फक्त 12 मिनिटामध्ये माझे 2 पार्ट, म्हणजे बाहीचे 2 बाही आणि ही बॅक पार्ट शिलाई करून झालेला आहे. आता फ्रंट पार्टला थोडासा वेळ लागतो आणि टिप्स पण खूप असतात आणि शिलाई पण जास्त असते. तर आता बघा प्रथम काय करायचं, फ्रंट पार्टचं
कटोरी जी असते ना ती अस्तर लावून जॉईन करायची. जसं मी सांगते आहे तसं सेम टू सेम तुम्ही जर बनवलं तर ब्लाऊज तुमचे पहिल्यांदा कदाचित तुम्हाला थोडासा वेळ लागेल, दुसऱ्यांदा वेळ लागेल, पण पुन्हा पुन्हा तुम्हाला असं बनवल्यानंतर एवढी प्रॅक्टिस होईल की ब्लाऊज तुमचे पटपट रेडी होतील. तर अस्तरवरती दोन्ही पार्ट बघा एकमेकाच्या विरुद्ध दिशेने ठेवले, म्हणजे गळ्याच्या विरुद्ध गळा ठेवलेला आहे की जेणेकरून दोन्ही भागाचे हे 2 पार्ट तयार झाले पाहिजेत. आता बघा एक पार्ट आहे तो अशा प्रकारे काय करायचं, सगळ्या बाजूने हात असा पसरत ठेवायचा आणि काय करायचं, पिनअप्स करून घेऊ नका कटोरीला, नाहीतर कटोरी अशी गोळा होते. आता बघा गुढे येतात तिला, सगळ्या बाजूने कटोरी अटॅच केली. अशाच प्रकारे दुसरी कटोरी जी आहे ती आपल्याला अटॅच करायची आहे. परंतु या पहिल्या कटोरीला एक्स्ट्रा जे फॅब्रिक असतं ना, आपण म्हणजे अस्तरचं फॅब्रिक हे परफेक्ट पद्धतीने कटिंग केलेलं असतं आणि मेन फॅब्रिक जे आहे ते थोडंसं मोठं ठेवलेलं असतं. बऱ्याचदा कोणी सेम कट करतं, कोणी मोठं ठेवतं, तर मी मोठं ठेवते, कधी सेम कट करते. जर ब्लाऊजचा पीस मोठा असेल, त्यातलं फॅब्रिक उरत असेल तर मी मोठं ठेवून घेते, म्हणजे शिलाईला सोपं जातं. आणि जर ब्लाऊजचा पीस लहान असेल तर सेम टू सेम कट करून घेते. तर आता बघा ही कटोरी आहे ती अशा प्रकारे याच्यावरती ठेवली आणि ही पण कटोरी अशा प्रकारे हात त्या कटोरीवरती मांडलेला आहे पसरट, की जेणेकरून गुड्या किंवा घड्या येणार नाहीत. आता बघा सगळ्या बाजूने कटोरी व्यवस्थित अशी अटॅच करून घेतली अस्तरला. तर आता एक्स्ट्रा आहे ना ती कट करून काढायचं. टिप्ससोबत व्हिडिओ आहे, एकदम पटकन असा हा ब्लाऊज शिलाई करून होत आहे. तर आता कटोरी शिलाई करून झाली, तर कटोरी साईडला ठेवायची. बघा समोरासमोर दोन्ही गळे आलेले आहेत हे चेक करून घ्यायचं, नाहीतर चुकून एकाच बाजूच्या दोन्ही कटोऱ्या जसं बाह्य असते ना तसं होऊ नये म्हणून. आता हे दोन्ही पार्ट आता ओपन करायचं. अस्तरचं फॅब्रिक आहे ना त्याच्यापेक्षा अगोदर मेन फॅब्रिक ओपन करायचं एकमेकाकडं असं, आणि त्याच्यावरती एकमेकाकडं तोंड करून अशा प्रकारे काय करायचं आहे. आता अस्तरचं फॅब्रिक बघा गळ्याच्या समोर गळा मांडायचा. हे पहा गळ्याच्या समोर गळा, आणि काय करायचं आहे याला शिलाई करायची आहे. तर गळ्याच्या समोर गळा मांडा, नाही तर तुमचे हे पार्टसुद्धा एकाच बाजूचे तयार होतील, म्हणजे डाव्या किंवा उजव्या बाजूचे, आणि पुन्हा परत ते तुम्हाला काढून घ्यावं लागतील सगळ्या टिपा. त्याच्यामुळे लक्ष देऊन चेक करून बघा. आता बघा हा पार्ट मी कशा प्रकारे शिलाई केला, किती सोपी पद्धत आहे. ज्यावेळेस अस्तर पेक्षा मेन फॅब्रिक थोडं मोठं असतं ना त्यावेळेस ते आणखीन सोपं जातं शिलाई करायला. आता सगळ्या बाजूने काय केलेलं आहे मी व्यवस्थित अशी शिलाई करून घेतलेली आहे. एक्स्ट्रा धागा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ना ते कट करून करायचं, कट करून काढायचं. हे पहा अशा प्रकारे एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते मी कट करून काढलेलं आहे दोन्ही बाजूचं अगदी व्यवस्थित असं, आणि राहिलेलं एका बाजूचं पण. तर पहा आता पार्ट कसा रेडी झालेला आहे एकदम फिनिशिंगमध्ये. आता दुसरा पार्ट अशाच प्रकारे शिलाई करायचा आहे जसा हा केलेला आहे तसा, फक्त उलट सवच बघा, नाहीतर तर एकाच बाजूचे दोन्ही पार्ट तयार होऊ शकतात. तर अशा प्रकारे शोल्डरला अगोदर टिप मारायची, त्यानंतर मुंड्याच्या बाजूला, आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक जे असतं त्याच्यावरती हात पसरून ठेवायचा. सगळ्या बाजूने अशा प्रकारे शिलाई करत 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 जायचं. बघा कटोरीच्या साईडला पण शिलाई करून घेतली. आता शिलाई करून झाली. अंतर किती ठेवलं तर टेपच्या 2 रेषा एवढं ठेवलं. एक्स्ट्रा आहे ते अशा प्रकारे कट करून काढायचं, थोडं थोडं करून सगळ्या बाजूचं. तर 4ही बाजूंचं काय केलेलं आहे मी, 4ही बाजूंचं 1 2 3 4 5 5ची बाजूंचं काय केलेलं आहे अस्तर जे आहे अशा प्रकारे कटिंग करून काढलेलं आहे. आता बघा कटोरी अटॅच करायची आहे. तर एक कटोरी घ्यायची. हे पहा ही कटोरी या बाजूची आहे. कटोरी दिसताना बघा खालच्या बाजूला अर्धा इंच मोठी दिसते आहे. बघा गळ्यापासून सरळ खाली पाहिल्यानंतर परंतु ज्यावेळेस आपण अटॅच करतो ना त्यावेळेस ही परफेक्ट बसून जाते. तर कधी पण बघा एक गोष्ट लक्षात घ्या, ही एक टिप्स आहे, कटोरी साईड पार्टवरती टाकून शिलाई करायची, म्हणजे काय होतं कटोरी व्यवस्थित बसते. दोन्ही कटोऱ्या एकसारख्या बसतात आणि कटोरी दोन्ही एकाच साईडच्या व्यवस्थित अशा तयार होतात. तर बघा कटोरी एकदम परफेक्ट पुरलेली आहे. आता ओपन करायचं, इथंच धागा तोडायचा नाही, ओपन करायचा आणि पटकन लगेच दापटीप मारायला सुरुवात करायची. दापटीप मारताना काय करायचं आहे, आपलं पहिलं शिलाई केलेलं फॅब्रिक त्या दापटीपेच्या खाली आलं पाहिजे याची काळजी घ्यायची. बघा गळ्याच्या बाजूला आणि खालच्या बाजूला हे पहा बरोबर
दापटिपीच्या खाली फॅब्रिक आले आहे. गळ्याच्या बाजूला आणि खालच्या बाजूला बघा कुठेही कटोरी जास्त झालेली नाही. तर आता या पार्टवरती देखील काय करायचं, कटोरीच अटॅच करायची आहे. तर मी कटोरी ही खालून जोडायला सुरुवात केली, का तर मला कटोरी साईड पार्टवरती टाकायची आहे. साईड पार्ट हा कटोरीवरती टाकायचा नाही. आता बघा अशा प्रकारे कटोरी जी आहे ती सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी शिलाई करत करत मी आलेली आहे. हे पहा झालं का. लगेच ओपन केला आणि लगेच याच्यावरती दापटीप मारायला सुरुवात केली. तर दापटीप मारणं महत्त्वाचं आहे. याने काय होतं, कटोरी फुगा धरत नाही. बघा किती छान छान टिप्स आहेत तुम्हाला आता काय करायचं, याच्यावरती पहा इकडच्या साईडला कटोरी थोडी जास्त असते, कारण आपण पहिली इकडच्या बाजूची काय केलेली असते, खालच्या बाजूची शिलाई केलेली असते. मधोमध जिथं टोक होता ना तिथून फोल्ड करायची कटोरी आणि आडवा उभा टक्स मारायचा आहे. तर पहा आडवा टक्स किती इंचावरती घ्यावा, तर जेवढी आपण कटोरी वाढवलेली असते ना तेवढा घ्यायचा असतो. मी 1.25 इंच वाढवली होती, 1.25 इंच घेतला. आणि उभा टक्स किती घ्यायचा, तर साईजनुसार मी तो 2.25 इंचावरती घेतलेला आहे. म्हणजे 2.25 इंच आडवा आणि 2.25 इंच उभा असा हा टक्स झालेला आहे. आता बघा डबल टिप मारून घ्यायची या टक्सला, खालून वरच्या बाजूला आणि वरून खालच्या बाजूला 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं टिपपेक्षा, आणि राहिलेलं आहे ते कट करून काढायचं. ही गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे आत गुड्या येत नाहीत. हे पहा कशा प्रकारे कटोरी आहे ती एकदम परफेक्ट पद्धतीनं रेडी झालेली आहे. एकदम मस्त असं फिनिशिंग आलेलं आहे. इकडच्या साईडला चपटा भाग आणि कटोरीच्या बाजूला फुगर सेप तयार झालेला आहे. हे पहा अशा प्रकारे सगळ्या बाजूनी चपटा सेप तयार झालेला आहे आणि कटोरीच्या मधोमध असा फुगर सेप व्यवस्थित असा तयार झालेला आहे. तर साईजनुसार ही कटोरी एकदम परफेक्ट बसते. तर दुसरी कटोरी पण अशाच प्रकारे रेडी करून घ्यायची आहे. तर कटोरीला नेहमी डबल टिप मारा. कटोरीच्या आतलं फॅब्रिक हे कट करून काढा. तुम्हाला सांगते, कटोरीच्या आत जर तुम्ही फॅब्रिक ठेवलं तर काय होणार आहे, तर त्याचं फिनिशिंग खराब होणार आहे. एका साईडला कटोरी म्हणजे ज्यावेळेस आपण योगपट्टी जोडतो ना त्यावेळेस ती एका साईडला जॉईंट होते खालून आणि खेचल्या जाते बघा. त्यामुळे एक्स्ट्रा आहे ना ते 1/2 इंच ठेवायचं आणि बाकीचं कट करून काढायचं. आता बघा मी कटोरी ओपन करून घेतली. आता कशी झालेली आहे, मगाच्यासारखी सेम टू सेम कटोरी तयार झालेली आहे. आता कुठे धागे वगैरे असले तर कट करून काढा, म्हणजे फिनिशिंग जे आहे ना ते व्यवस्थित असं येणार आहे. आता योगपट्टी जोडायची. योगपट्टी 3.5 इंचाचा भाग हा कटोरीच्या बाजूला, वरच्या बाजूने अस्तरच्या बाजूला अस्तरच्या आणि ब्लाऊज पीसच्या बाजूला ब्लाऊज पीसची उलट बाजूने ही योगपट्टी आहे ती जोडून घ्यायची आहे. 1/2 इंचाचं फॅब्रिक ठेवायचं आहे जोडण्यासाठी. 1/2 इंच ठेवा. फक्त योगपट्टीच्या टायमिंगला 1/2 इंच तुम्ही फॅब्रिक ठेवा. का माहिती का, योगपट्टी फिसकण्याचा चान्सेस असतो, त्यामुळे फॅब्रिक थोडं 1/2 इंचाचं असावं जास्त. जर तुम्ही तंतोतंत योगपट्टी 3.5 इंचाची घेतली तर पुरत नाही. पहा ती 1/2 इंच वाढवून घ्यायची असते. आणि ब्लाऊज पीसमध्ये ती अगोदर आपण ज्यावेळेस हाईट वाढवलेली असते त्यावेळेस शोल्डरच्या बाजूचा 1/2 इंच आणि खालच्या बाजूचा 1/2 इंच वाढवलेलं असतं. तर योगपट्टी पण तुम्ही 1/2 इंच वाढवून घ्या, म्हणजे पुढचा भाग हा लहान होणार नाही मागच्या भागापेक्षा. तर आता गोल गोल केलं, त्याच्यामध्ये घातलं, राहिलेले 2 पार्ट आहेत ते उलट दिशेने टीप मारून घेतले. पुढच्या वेळेस सांगते. आता पुढची कटोरीला योगपट्टी जोडताना आतला भाग हा वरती काढून घेतला. आता बघा आतला भाग वरती काढून घेतल्यानंतर बऱ्याच महिला काय करतात, त्याला दाबटीप खालच्या बाजूने मारत नाहीत. हाताने असं प्रेस करायचं आणि खालच्या बाजूने काय करायचं, दाबटीप मारून घ्यायची. बघा खालच्या बाजूने काय करायचं आहे, दाबटीप मारून घ्यायची आहे. तर दाबटीप मारून झालेली आहे. आता काय करायचं, एक्स्ट्रा आहे ते कट करून काढायचं. हे पहा दुसरी योगपट्टी जोडून दाखवते. अस्तरच्या बाजूला अस्तरची योगपट्टी आणि ब्लाऊज पीसच्या बाजूला अशा प्रकारे 1/2 इंचाचं मार्किंग ठेवायचं आणि पूर्ण टीप मारून घ्यायची. तर 1/2 इंचाचं का ते मगाशी सांगितलेलं आहे. आता बघा हे झालं का जोडून. बऱ्याच महिला ही टीप ना वरती ठेवतात, मी वरती ठेवत नाही, आत घालते बघा. अशा प्रकारे आता गोल गोल करायचं, ब्लाऊजचं फॅब्रिक त्याच्यामध्ये घालायचा आणि हे दोन्ही पार्ट उलट दिशेने अशा प्रकारे काय करायचं, शिलाई करायची. यावेळेस 1/2 इंचाला थोडं कमी धरलं तरी चालतं, कारण तुम्ही वरून दाबटीप मारणार आहात त्याच्यामुळे. आता बघा आतून हे फॅब्रिक बाहेर काढलं आणि यालाही काय करायचं आहे, टीप मारून घ्यायची आहे. खालच्या बाजूने कशी मारायची ते दाखवते. हे पहा अशा प्रकारे हाताने प्रेस करून घ्यायचं आणि दाबटीप मारून घ्यायची.
दाबटीप मारल्याचा एक फायदा लय मोठा आहे, ते सांगते तुम्हाला. दाबटीप मारल्याने काय होतं, एकतर ब्लाऊज फिसकत पण नाही आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे योगपट्टी गोळा होत नाही आणि ब्लाऊज गोळा होत वरती जात नाही आणि सपोर्ट राहतो म्हणजे योगपट्टीला, आणि लूज पडत नाही असा ब्लाऊज पोटामध्ये, एकदम फिटिंगमध्ये राहतो, लूज पडत नाही. त्याच्यामुळे पाठीमागून उचलत नाही आणि पुढूनही उचलत नाही. मागं पण आपला टीप असते आणि पुढनं योगपट्टीला पण टीप असते, कमरपट्टीला पण टीप आणि योगपट्टीला पण टीप आली. आता सगळ्यात महत्त्वाचं आयपट्टी आणि हुकपट्टी करण्याची आहे. तर तुम्हाला सांगते, हे दोन्ही पार्ट समोरासमोर मांडायचे आणि मोजून घ्यायचे. हे एकाच आहेत का, म्हणजे हे एकाच उंचीचे आहेत का. चुकून जरी एखादा मोठा असेल तर तो लेवल करून घ्यायचा, गळ्याच्या बाजूने कटिंग करून. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण योगपट्टी पूर्णपणे रेडी झालेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला काहीही करता येत नाही. तर बघा, डबलमध्ये अस्तरची जी पट्टी असते ना, गळ्याच्या बाजूला निघलेली असते, ती घेतलेली आहे 1.5 इंच डबलमध्ये, आणि सिंगल धरली तर बघा ती 3 इंच. ही कशासाठी घेतलेली आहे, आईपट्टीसाठी, म्हणजे हुकपट्टी आणि आईपट्टीसाठी घेतलेली आहे, लॉकपट्टीसाठी. आता गळा आपल्या दिशेने मांडायचा, जिकडं मी बसलेली आहे ना तिकडं. आणि हे पहा, हा माझा उजवा हात आहे हा, तर त्या उजव्या हाताला काय करायचं आहे, ह्या हाताला हुकपट्टी बसवायची आहे आणि दुसरा हात आहे ना तिकडं आयपट्टी बसवायची आहे. हुकपट्टी वरून आत बसवली जाते पहा, उजव्या बाजूला वरून आतल्या साईडला, हे पहा अशा प्रकारे. आणि हां, इथं कुठेही म्हणजे जे अस्तरचं फॅब्रिक आहे ना ते फोल्ड करायचं नाही. खालच्या बाजूने बघा 1/2 इंच मी एक्स्ट्रा कट करून घेतलं आणि हे 1/2 इंच अशा प्रकारे आत दुमडायचं आणि टीप मारून घ्यायची. आता बघा, टीप मारून घेतली की नाही, कुठेही धागा साईडला काढायचा नाही आणि लगेच पटकन त्याच्यावरती दाबटीप मारायची. दाबटिपेमध्ये खाली आपलं शिलाईचं कापड आलं पाहिजे याची काळजी घ्यायची. आता बघा, धागा कट करून काढायचा. तर आता हे सगळंच फॅब्रिक जे आहे 1.5 इंच अस्तरचं आपण घेतलं होतं लावायला, ते आतल्या साईडला फोल्ड करायचं. काय करायचं, आतल्या साईडला फोल्ड करायचं. अशा प्रकारे प्रथम थोडी आडवी टीप मारायची आणि पुन्हा पहा काय करायचं आहे, आपण उभी टीप जी आहे ती मारून घ्यायची आहे. आता बघा, उभी टीप मारून झाली का, तर कसं मस्त असं फिनिशिंग आलेलं आहे. संपूर्ण टीप पट्टी जी आहे ती आत जाते बघा. कटोरी व्यवस्थित रेडी झालेली आहे. तुम्हाला दाखवत हा ब्लाऊज मी शिलाई करत आहे, त्यामुळे मला जरा थोडा जास्त वेळ लागला, पण शिकायला तुम्हाला सोपं गेलं. दुसऱ्या बाजूला आयपट्टी आतून वरच्या बाजूला असते. आयपट्टी कशी असते, आतून वरच्या बाजूला असते बघा. हे पहा, अशा प्रकारे एक्स्ट्रा 1/2 इंच ठेवायचे आणि मग कट करून काढायचं राहिला आणि आतल्या साईडला अशा प्रकारे फोल्ड करायचा आणि टीप पूर्ण करून घ्यायची. तर आता आपल्याला काय करायचं आहे, धागा कट करून ही पट्टी साईडला काढायची आहे. बघा कसं करायचं, हे पहा अशा प्रकारे. आता शिलाईचं कापड इकडच्या साईडला आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि ही पट्टी जी आहे ती वरती त्याच्यावरती अटॅच करायची आहे. बघा, आलं का लक्षात तुमच्या? 1/2 इंच वरती आणि 1/2 इंच खाली गेली पाहिजे ती. आणि जिथं जिथं आपल्याला लॉक बनवायचे आहे तिथं खुणा करायच्या, वर एक खाली एक, त्या दोन्हीच्या मध्ये एक, त्या दोन्हीच्या मध्ये एक आणि ह्या दोन्हीच्या मध्ये एक. अशा प्रकारे तुम्ही टेपनं पण मोजू शकता किंवा फोल्ड करून पण करू शकता किंवा अंदाजे पण करू शकता. तर अशा प्रकारे काय केलेलं आहे, लॉक बनवायला सुरुवात केलेली आहे. पहा मी लॉक कसे बनवत आहे, ट्रायंगल शेपमध्ये. पण ट्रायंगल जरी बनवलं तर ट्रायंगलची जी खालची बाजू असते ना, म्हणजे हुक अडकवण्याची आपली बाजू, ती ओपन ठेवायची आहे. फक्त 2च बाजू पॅक करायच्या आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही आयपट्टी बनवता त्यावेळेस ती एकदम फिनिशिंगमध्ये येते. आणि हो, बाहेर दिसत नाही ही. ज्यावेळेस तुम्ही याला हुक अटॅच करताना त्यावेळेस ही पट्टी बाहेर दिसत नाही. तुम्हाला वाटत असं अस्तरची आहे म्हटल्यावरती बाहेर दिसेल का, तर नाही दिसत बघा. आता एक्स्ट्रा धागा कट करून काढला. आता पहा, याला डबल टिप मारायची. आत्ता मी पर्यंत कुठेही डबल टिप मारायला सांगितलं नव्हतं, परंतु ही जी पट्टी आहे ना आयपट्टी, या पट्टीला डबल टिप मारणं का गरजेचं आहे तर तुम्हाला सांगते. डबल टिप मारल्याने काय होतं, पट्टी व्यवस्थित अटॅच होते, हुक सतत काढघाल करून पट्टी खराब होत नाही, धागा तुटत नाही. आता बघा, पूर्णपणे पट्टी आपली रेडी झालेली आहे. आता आपल्याला या ब्लाऊजला गोट घालून घ्यायचा आहे. पुढच्या दोन्ही गळ्यांना काय करायचं आहे, गोट घालून घ्यायचा आहे. तर ही पट्टी बघा याच्यावरती ठेवली की एकसारख्या दोन्ही पट्ट्या रेडी झाल्या आणि हुक लावून अशा प्रकारे पट्टी लावली तर काय होणार आहे, तुम्हाला कुठेही पट्टी बाहेर दिसताना. तिरकस पट्ट्या काढायच्या किंवा सरळ पण काढू शकता, शक्यतो तिरकस काढा, थोड्याशा नॉर्मल 1.25 इंचाची किंवा 1 इंचाच्या अशा पट्ट्या काढून घ्या ब्लाऊज पीसच्या. आपल्याला त्या लागणार आहेत गोट घालण्यासाठी. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही 1.25 इंचाची घ्या. जर तुम्ही खूप दिवसापासून ब्लाऊज शिलाई करत असाल तर तो तुम्ही 1 इंचाची घ्या. अशा प्रकारे एका साईडनं थोडीशी फोल्ड करायची बघा.
आणि टीप मारून घ्यायची. ही गोष्ट लक्षात घ्या, टीप मारणं महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमचा ब्लाऊजचा गोट जो आहे तो एकदम व्यवस्थित असा येतो आणि धागे अजिबात देखील गोटातून बाहेर दिसत नाही. तर ही पट्टी अर्धा इंच एक्स्ट्रा धरायची, आतल्या साईडला दुमडायची आणि या ब्लाऊजला लावून घ्यायची आहे. तर फोल्ड केलेली बाजू माझ्या हाताच्या बाजूला राहिलेली आहे पहा, म्हणजे ब्लाऊजला वरती. आणि जी ओपन बाजू असते ना ती अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची. तर ओपन बाजू शिलाई करून झालेली आहे. आता काय करायचं, हे पहा, हे अशा प्रकारे आतल्या साईडला दुमडून घ्यायचं आहे. आतल्या साईडला हे बघा अशा प्रकारे दुमडून घ्यायचं आहे. आता बघा आतल्या साईडला जे तुमचं ओपन म्हणजे बाजू असते ना शिलाई केलेली ती इकडं धरायची, मधल्या बोटाने ती खेचायची इकडं आणि वरच्या बोटाने काय करायचं, गोट त्याच्यावरती पालथा घालायचा. म्हणजे काय होतं, गोट व्यवस्थित येतो आणि जाडजूड येतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण त्याच्या आत फॅब्रिक असतं आणि दिसायलाही खूप छान दिसतो आणि धागे पण कुठं शिलाई केलेले बाहेर दिसत नाहीत. हा पहा अशा प्रकारे गोट घालून झालेला आहे. आता एक गोष्ट लक्षात आली का, ज्यावेळेस आपण बॅक पार्ट रेडी केलेला होता त्याचे शोल्डर कुठेही डाऊन होत नव्हते आणि हे पहा याचे पण शोल्डर एकदम फिनिशिंगमध्ये आलेले आहे. बऱ्याचदा शिलाई केल्या की लगेच समजतं की गळा फाकतो आहे, इकडं शोल्डरच्या साईडला म्हणजे मुंड्याच्या साईडला असा डाऊन होत आहे असं जाणवतं बघा बऱ्याच महिलांनी शिलाई केल्यानंतर. परंतु मी एवढी सोपी स्टेप बाय स्टेप मस्त अशी पद्धत दाखवलेली आहे की शिलाईची आणि मेजरमेंटनुसार, की जेणेकरून शोल्डर कुठेही डाऊन होत नाही आहे. तर दुसऱ्या बाजूचा गोट पण अशाच प्रकारे एका साईडला टीप मारून रेडी करायचा आणि याच्यावरती ओपन बाजू जी असते गोटाची तर ती लावून घ्यायची. पहा कशी लावत आहे मी. आता मगाशी काय केलं तर हुकच्या बाजूने म्हणजे आयपट्टीच्या बाजूने सुरुवात केली ती गोट घालायला, आता वरच्या बाजूने केलेली आहे कारण एकाच बाजूने मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे त्याच्यामुळे. इथं बघा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं, राहिलेली पट्टी कट करून काढायची आणि ते अर्धा इंच आतल्या साईडला पहा फोल्ड करून घ्यायचं. आणि झालं का फोल्ड करायचं, म्हणजे ब्लाऊजच्या आतल्या साईडला फोल्ड करायचं. चुकून तुम्ही वरतीच अर्धा फोल्ड करता, नाही तर तसं नाही करायचं. म्हणजे ब्लाऊज त्याच्यामध्ये गेला पाहिजे याची काळजी घ्यायची. आता बघा गोट घालायचा, तर आतलं जे फॅब्रिक असतं ते आपल्या मधल्या बोटाने खेचायचं आणि त्या गोटाच्या मध्ये घालायचं. म्हणजे गोट आहे ना कुठेही धागे वगैरे बाहेर दिसत नाहीत. तर 30 मिनिटामध्ये बघा 30 मिनिटामध्ये तुम्हाला शिकवत हा माझा तिन्ही पार्ट जे आहेत ते पूर्णपणे रेडी झालेले आहेत फक्त 30 मिनिटामध्ये. तर तुम्हाला सांगते माझा तुम्हाला सांगत म्हणजे तुम्हाला शिकवत हे बनवून दाखवलं आहे त्याच्यामुळे 30 मिनिटं लागलेले आहेत. नाहीतर अजून 5 मिनिटात माझा ब्लाऊजच पूर्ण रेडी झालेलाच आहे. पहा कुठेही शोल्डर डाऊन होत नाही, अगदी केलं ना तरी हाताने ते तपल्या जागेला येऊन थांबत आहे. हे पहा अशा प्रकारे हा फ्रंट पार्ट जो आहे एकदम फिनिशिंगमध्ये मस्त असा रेडी झालेला आहे. हे सगळं मी तुम्हाला दाखवते आहे, नाहीतर आत्तापर्यंत थोडा अजून 1-2-3 मिनिटात माझा ब्लाऊजच रेडी झाला असता. तुम्हाला दाखवत मला हे 40 मिनिट लागलेले आहेत, परंतु माझा हा 35 मिनिटात होतो, कधी 34 मिनिटात, कधी 33, कधी 36 मिनिटामध्ये ब्लाऊज रेडी होतो कटोरी. आता बघा हा पार्ट तुम्हाला परफेक्ट दाखवला. आता तो पार्ट जसा आहे तसा ठेवायचा आणि त्याच्या उलट दिशेने काय करायचं, बॅक पार्ट मांडायचा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, गळा आहे ना हा गळ्यावरती मांडायचा, शोल्डरचा विचार करायचा नाही. गळा गळ्यावरती मांडायचा आणि शोल्डरच्या बाजूने म्हणजे मुंड्याचा विचार करायचा नाही. मुंड्याच्या बाजूने गळ्याच्या बाजूला टीप मारायची आणि पुन्हा गळ्याच्या बाजूने काय करायचं आहे, मुंड्याच्या बाजूला टीप मारायची आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. बॉबिनमधला धागा संपलेला आहे त्यामुळे मी दुसरा बॉबिन भरून ठेवलेली होती. पटकन लगेच ती बॉबिन आहे ना ती धाग्याने ओवून घेतली, कारण वेळ वायाला जायला नको तुमचाही आणि माझाही. आता बघा गळ्यावरती गळा मांडायचा आणि मुंड्याच्या बाजूने गळ्याकडच्या बाजूला शिलाई मारता यायची. असं का केलं असेल, तुम्ही शोल्डर म्हणजे मुंड्याच्या बाजूने टिप मारताना मुंडा जर जुळवला तर तुम्हाला सांगते एखादा शिलाईमध्ये पार्ट कमी जास्त झाला असेल तर तो गळ्याच्या बाजूला जागा सोडतो बघा. म्हणजे एक गळा लहान एक गळा मोठा होतो म्हणजे साईडला जोडलेला. तर तसं होऊ नये म्हणून काय करायचं ती स्टेप लक्षात घ्या. आता बघा इथं हे दोन्ही साईड पार्ट एकसारखे आलेत का पाहायचं. एखादा जरी कमी जास्त असेल तर कट करून काढायचा. ही गोष्ट लक्षात घ्या. अगदी थोडासा कमी जास्त होतो टेपच्या 1-2 रेषा, त्यापेक्षा जास्त होत नाही तुमचं जर पेपर पॅटर्न व्यवस्थित असतील तर. आता बघा हा पण पार्ट अशा प्रकारे जोडून बघायचा. एखादा जरी कोणची थोडा मोठा असला तरी पटकन कट करून काढायचा. तर माझे दोन्ही एकसारखे थोडे थोडे टेपच्या 2 रेषा एवढे मोठे होते ते मी कट करून काढली. हा पण गळा बघा गळ्यावरती गळा मांडला, शोल्डरच्या बाजूने म्हणजे मुंड्याच्या बाजूने गळ्याकडं आणि गळ्याच्या बाजूने पुन्हा मुंड्याच्या बाजूकडं असे शोल्डर मी जॉईन केले. तर झालं. तर आता काय करायचं आहे, ओपन करायचं. गळा पहा किती फिनिशिंगमध्ये आलेला आहे, दिसायला किती ॲक्युरेट दिसत आहे. म्हणजे गळ्यावरती गळा एकदम व्यवस्थित अटॅच केलेला आहे. टिप्स आहेत पहा, म्हणजे मी तुम्हाला बऱ्याचशा टिप्स दिलेत त्याच्यामुळे काय झालेलं आहे तुम्हाला हे परफेक्ट असं जमलेलं आहे. आता बघा
एक्स्ट्रा आहे ते कट करून काढायचं. आता बाही कशी जोडायची, तर बाही जोडताना ती मध्यातून जोडायची. खोल भाग पुढे, उंच भाग पाठीमागे अशी बाही मांडून घ्यायची आणि मध्यातून पुढच्या बाजूला आणि मध्यातून पाठीमागच्या बाजूला बाही जोडायची आहे. पहा, मध्यामध्ये मी घेतलं टिप मारायला आणि पाठीमागच्या बाजूला टिप मारत मारत चाललेली आहे. तर हां, इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर भरपूर सगळ्या टिप्स शिकला आहात. खूप छान असं ब्लाऊज अख्खा आपला रेडी होत आलेला आहे. तुम्हाला दाखवत मला थोडा जास्त वेळ लागलेला आहे, तर त्याचा मी विचार केला नाही. तर लाईक आणि सबस्क्राईब व्हिडिओला नक्कीच करून घ्या आणि असे नवीन नवीन टिप्ससोबत व्हिडिओ पाहायचे असतील तर पहिला व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून काय करा, लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आता बघा, दुसऱ्या बाजूने पण अशा प्रकारे मी टिप मारत मारत पुढे आले आणि पुन्हा रिटर्न मध्यामध्ये चाललेली आहे. हे पहा, अशा प्रकारे मध्यामध्ये पुन्हा आलेली आहे. धागा कट करून काढला. पहा, बाही किती मस्त अटॅच झाली. आता पहा, हे दोन्ही पार्ट एकसारखे आलेत का पाहायचं. ही गोष्ट वारंवार मी का पाहत आहे, कारण मला ब्लाऊजची फिटिंग ही परफेक्ट हवी आहे. मुंडेच्या समोर मुंडा आला पाहिजे, दंडाच्या समोर दंड आला पाहिजे आणि कमरेच्या समोर पण अगदी चिटकून ब्लाऊजला पहा वरच्याच बाजूने दोन्ही पार्टला टिप मारून घ्यायची. असं केल्याने काय होतं, तर फिनिशिंग ब्लाऊजचं चांगलं राहतं, ब्लाऊज फिसकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कापड आहे ना, बॅक पार्ट फ्रंट पार्टचं व्यवस्थित अटॅच राहतं, धागे आत लोंबत नाहीत. हे पहा, थोडेसे धागे वगैरे कट करून काढायचे, लेवल करून घ्यायची, याला ओपन करून घ्यायचं आणि आतल्या साईडनं काय करायचं आहे, याला टीप मारून घ्यायची आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. बघा, आता आतल्या साईडनं टिप मारत आहे मी. आता आतल्या साईडला कुठेही धागे दिसणार नाहीत ही प्रोसेस केल्याने, म्हणजे एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज जो आहे तो येणार आहे. हे पहा, अशा प्रकारे. तर झालं आता टिप मारून. आता इकडच्या साईडला मध्यातून पुढे आणि इथं बघा थोडंसं शोल्डर फ्रंट पार्टचं अगदी टेपच्या 2 रेषा एवढं जास्त झालेलं आहे, म्हणून तर मी म्हटलं होतं गळ्यावरती गळा मांडा. हे पहा, पलीकडे दिसत आहे थोडंसं नॉर्मल, ते नंतर कट करून काढायचं. हे पहा, पलीकडे टेपच्या 2 रेषा एवढं एका भागाचं. आता पहा, पुढच्या बाजूला टिप मारत मारत बसवत आले बाही. यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित असं पाठीमागं संपूर्ण टिप्ससोबत पुढच्या बाजूला पाठीमागच्या बाजूला असं बाही आहे ती अटॅच करायची. अशी बाही अटॅच केलेल्याचा एकच फायदा होतो, एकतर फिटिंग फिनिशिंग पण खूप छान येतं आणि बाही दोन्ही साईडला कमी पडले तर दोन्ही साईडला पडते आणि जास्त झाली तर दोन्ही साईडला होते. त्याच्यामुळे ब्लाऊजला परफेक्ट मधोमध ही बाहीना बसते आणि शोल्डर वरती बाही इकडं तिकडं नाही सरकत असं बसवल्याने आणि शोल्डर डाऊन होण्याचा चान्सेस कमी होतो. आता बऱ्याच महिन्यांचं काय होतं, शोल्डरचा पहा टीप असते ना वरची खांद्यावरची, ती पुढच्या बाजूला झुकल्या जाते का तर बाही व्यवस्थित बसत नाही, त्याच्यामुळे तसं होतं. आता पहा, टीप मारत मारत आलेली आहे इकडच्या बाजूने इकडच्या बाजूला. दुसऱ्या पण बाजूला सेम तीच प्रोसेस करून घ्यायची आहे. एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं अगोदर, टिप मारून दोन्ही पार्ट जोडून वगैरे. आता ओपन करायचं याला आणि आतल्या साईडला टिप मारून घ्यायची. आता पहा, आतल्या साईडला टिप मारून झाली अशा प्रकारे. आता आपला पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे, अगदी थोडासाच ब्लाऊज राहिलेला. एवढ्या वेळात खरं तर ब्लाऊज सगळाच शिलाई करून होतो, परंतु माझी फिटिंग राहिलेली आहे. फक्त फिटिंग आता मी तुम्हाला कशी करायची एकदम परफेक्ट पद्धतीने ते पण दाखवणार आहे. हे पहा, पूर्णपणे ब्लाऊज शिलाई करून झाला. आता पहा, मुंडेच्या इथं पहा दंडाच्या बाजूला समोरासमोर दंड आलेला आहे. इथं मुंडेच्या समोरासमोर परफेक्ट मुंडा आलेला आहे आणि इथं खालच्या बाजूला पहा कमरेच्या समोर परफेक्ट कमर आलेली आहे. यासाठी एवढा परफेक्ट ब्लाऊज येण्यासाठी तुम्हाला एवढ्या सगळ्या टिप्स ज्या आहेत त्या फॉलो कराव्या लागणार आहेत, ज्या मी तुम्हाला पहिल्यापासून शिलाई व्यवस्थित ज्यांनी पाहिली त्यांचा ब्लाऊज असा परफेक्ट येणार म्हणजे येणार. आता जो मापाचा ब्लाऊज असतो ना आपला, आता मी अंगावरती माप घेतलेलं होतं, परंतु मापाचा मी शिलाई केलेला एक ब्लाऊज आहे, तर अशा प्रकारे दाखवते तुम्हाला. कमरेच्या बाजूला असं जोडत जायचं, या पार्टपासून भागापासून त्या भागापर्यंत कमरेच्या बाजूला जोडायचा. एक्स्ट्रा ब्लाऊज एवढा आहे पहा मी शिलाई केलेला. आता हे आत एकदा दुमडायचं, पुन्हा एकदा दुमडायचं, असे 4 पार्ट तयार झाले पहा. मोजून घ्यायचे हे किती आहेत, तर हे 1.25 इंच एक्स्ट्रा आहे, कारण आपण पहिलं फोल्ड करून आत ते पाव एवढं दुमडलेलं होतं, आत धागे लोंबू नये म्हणून. तर आता दंडाच्या बाजूला दंड मोजून घ्यायचा किती आहे तो.
हा पहा दंडाच्या बाजूला दंड आहे तो 5 इंच आहे, 4.25 इंच आहे. आता 4.25 इंच दंडाच्या बाजूला अशा प्रकारे टाकून घ्यायचं. पावणे 5 इंच दंडाच्या बाजूला टाकून घेतलं. आता काय करायचं, कमरेच्या बाजूला 1.25 इंच मग असे एक्स्ट्रा भरलं होतं. पहा इथं 1.25 इंच टाकायचं, जिथून आपली टीप आहे ना तिथून पुढं, कारण टीपच्या पलीकडचं धरायचं नाही यामध्ये. आणि इथं चेस्ट आपली जेवढी आहे ना तेवढी 8 इंच मी टाकून घेतलं, कारण तेवढी चेस्ट आहे. आता काय करायचं, याच्यावरती अशा प्रकारे रेष आखून घ्यायची आणि अशी सेम प्रोसेस दुसऱ्या बाजूला पण करून घ्यायची. टिपा मारण्याची इथून 4.25 इंच, यानंतर इथून 8 इंच आणि इथून 1.25 इंच. आता हे याच्यावरती टिपा मारायच्या. एक पहिली टिप अगोदर होती, आता 3 मारायच्या म्हणजे पूर्णपणे 4 होतील. खालच्या बाजूला डबल शिलाई करायची आणि वरच्या बाजूला काय करायचं, टिप मारत मारत जायचं. आता पुन्हा रिटर्न यायचं, त्याच्यात थोडी साईडला टिपच्या 2 रेषा एवढी टिप अजून 1 मारायची आणि पुन्हा त्याच्या कडेला अजून टिपच्या 2 रेषा एवढी 1 टिप मारायची. तर एवढ्या सगळ्या टिपा आहेत ना मारून झाल्या. आता दुसऱ्या बाजूला सेम तीच प्रोसेस करायची. आता पहा इथली 1 टिप मारून झाली आणि याच्या पलीकडे अजून 2 मारायच्या आहेत. एकूण 4 होतात आत टिपा. धागा तुटलेला व्यवस्थित लावून घेतला. पहा 2 टिपा मारून झालेल्या आहेत ना, आणि आता एक लास्टची टिप आणि संपूर्ण ब्लाऊज रेडी झाला. तर फायनल फिनिशिंग पहा ब्लाऊज कसा आलेला आहे तो. हे पहा असा. एकदम परफेक्ट स्लीव आलेले आहे. गळा कुठेही डाऊन होत नाही. पाठीमागचा आणि पुढचा भाग जो आहे ब्लाऊजचा तो उंचीला एकसारखाच आलेला आहे दोन्ही बाजूचा. कटोरी ब्लाऊज आहे, फिनिशिंग परफेक्ट आलेला आहे. हे पहा गळा स्मॉल साईजमध्ये हा जातो ब्लाऊज. स्मॉल साईजमध्ये पुढचा गळा आहे. बॅक पार्टचा गळा पहा राऊंड शेपमध्ये आलेला आहे. शोल्डर कुठेही डाऊन होत नाही. पाठीमागून ब्लाऊज उचलत नाही. साईड पार्ट पहा किती फिनिशिंगमध्ये आलेले आहेत. शोल्डर डाऊन होत नाही.